काय म्हणते आकाश, कसं काय चालू आहे रे? काही नाही राजू, मस्त आहे. पण तुम्हाला सांगू काय, तुमच्यासारखी दाढी म्हटलं कोणी करूच नाही शकत. तुमच्यासारखा हातच नाही कोणाचा. 15 दिवसापासून काय झालं तुला आपाशी? म्हणतात कुठं गेलता डाळ्या करायला? थांब बाबू, तू आता लय दिवसानं सापडला माझ्या चक्रात तू. उधारीले बरोबर इथं, नदीले तिकडे. पाय कशी खुटी लटकत होता आली आता. आज तर तू माझ्या हातून सुटला बाबू. अरे आपले मागचे 2-3 महिन्याचे पैसे आहे उधारीचे, ते दिले नाही अजून. हा राजू, देतो मी. पण काय झालं, माझ्या धंदे पाणी थोडेसे डीम आहे. पगार पाणी झाला की देतो मी तुमचे पैसे. हा पण हा, हे पण उधार आहे थोडे. हे आजची उधार आहे. हा देतो ना, 2-3 महिन्याचे खट्ट्या. 15-20 दिवसापासून, एका महिन्यापासून तू दाढी करायला आज आला माझ्या दुकानात. त्या वक्ती दाढ्या कुठं गेल्या म्हणजे नग दिले तिकडे, उधारीले इथं. नाही, देतो मी पैसे. तुम्ही काय बाबू, तुम्ही कणी सरकारली सुटी नाही आहे, उधारीले चालले माझ्यापाशी. अरे तुम्ही कायला काळजी करता पैशाची? देतो ना मी तुम्हाला. करा तुम्ही दाढी. अरे हे दाढी, अरे हे दाढी, अरे हे दाढी बाकी आहे. बाबू, हे कसं आहे माहित आहे का? पहिले मागचे पैसे आणि मग उरली होई दाढी. चिंता बुडाला का म्हणजे उधार करूनच करूनच त्याच्याशिवाय तुम्ही सुटी येत नाही. पहिले मागचे, आता जे पैसे दे, मग हे बाकीची दाढी. समजला? लवकर नाही तू. अरे हे जमतच नाही. लवकर नाही. पहिले माझी दाढी तर करून दे. जमत नाही. अरे असं नका करू, देणार राजू करून. मी मागचे पुढचे लवकर जा, हे जमत नाही. कशाशिवाय तुमची जिरोल्याशिवाय जमतच नाही बाबू. तुम्ही तर पागल समजता आम्हाला. चल लवकर निघ, मला नको सांगू ते गोष्ट. चल निघ लवकर. हा